सॉरी. घ्या. बघितलं ना, सॉरी किती छोटासा शब्द आहे ना, पण केवढी मोठी ताकद आहे त्याची. साक्षीची मम्मी, आमच्या बायच्या लग्नाला या. असं तोंडी आमंत्रण देताय? पण हरकत नाही, आम्ही येऊ लग्नाला. काय तुम्ही कमी पत्रिका छापल्या असतील, लिमिटेड असतील, आणि आम्ही अचानक इथे आल्यामुळे गोंधळ झाला असेल. पण येऊ आम्ही लग्नाला. भरपूर छापले आहेत. अरे वा, मुलीचं लग्न म्हटलं की आईला 7 दगडांवर पाय देऊन उभं राहावं लागतं. खरंच खूप प्रेशर असतं माहितीये मला, आणि चांगल्या घरात मुलीला लग्न करून द्यायचं म्हटल्यानंतर आणखीनच प्रेशर वाढतं. आमच्या साक्षीच्या लग्नातच आमची किती धावपळ झाली होती, आहे की नाही आई? पण सुदैवाने पैसा, मॅनपॉवर, इन्फ्रास्ट्रक्चर सगळं असल्यामुळे थोडंसं सेटल झालं. पण आय कम्प्लिटली कॅन अंडरस्टँड मुलीच्या लग्नाचं ओझं. पण काळजी करू नका, तुम्हाला काही कशाचीही गरज वाटली ना तरी हक्काने सांगा. अगदी कशाचीही, पैशाची सुद्धा. नाही पण तुम्ही खूप स्वाभिमानी माणसं आहात. असे पटकन पैसे मागणार नाही. तरीही आपणहून सांगते, लोन म्हणून घ्या. आणि तुम्हाला जमेल तसं, जमेल तेव्हा लोन फेडा. नाही फेडलं तरी चालेल, बिकॉज वी आर अ फॅमिली, आहे की नाही उमा? साक्षीची मम्मी, या सगळ्याची खरंच काही गरज नाही. तुम्ही पैसे देऊन माणसं लावली असतील कामाला, पण आमच्याकडे प्रेमाने येणारी जेवढी माणसं आहेत ना, की कामं कशी पटापट होतील आणि कार्य कसं पार पडेल आम्हालाच समजणार नाही. आणि आपल्या घरातलं कार्य आहे ना, मग दुसऱ्यांवरती कशाला जबाबदारी सोपवायची? त्यात काय मजा आहे? आणि आमच्या मुलींचं लग्न आम्हाला ओझं नाही वाटत. असं म्हणतात ना, की ज्यांच्या घरी लेक असते त्यांच्या घरी लक्ष्मी नांदते. आणि आमच्याकडे तर 4 लेकी आहेत. स्वामींनी भरभरून दिलंय आम्हाला. तुम्ही लग्नाला नक्की या. आणि काही आणू नका, फक्त मनापासून आशीर्वाद द्या. चला तोंड गोड करूया. हो, मी लाडू करून आणलेत. थँक्यू. मी गोड खात नाही, पण हां, असं बारीक डोळे करून का बघतोयस माझ्याकडे? का बोलवलंस? सांगते, पण तुझ्याकडे बघून असं का वाटतं की तुझा कोणीतरी कंप्लीट बँड वाजवलाय? काय झालंय? काय नाही, बोल. ओके, लक्ष दे. आपण हे सगळं ओके करू शकतो. त्या गौतम बांदेकरचं आयटम सॉन्ग ना फिल्म मधूनच काढून टाकू शकतो. त्यासाठी फक्त एकच गोष्ट करायला लागेल. काय? जास्ती काही नाही, म्हणजे छोटीशीच आहे. गौतम बांदेकरला तुला सॉरी बोलायला लागेल. व्हॉट? हॅव यू लॉस्ट इट? त्या इडियटला मी सॉरी म्हणू? हा, करेक्ट. असंच फक्त सॉरी. 1 सेकंद पण नाही लागणार. खरंच इतकं छोटंसं असतं ते. म्हणजे सॉरी एवढंच. तो मूर्ख मला धमकी देऊन गेला.
मला ॲटिट्यूड दाखवून गेला आणि मी त्याच्याकडे जाऊन त्याला सॉरी म्हणू. इम्पॉसिबल. हो, कारण त्याशिवाय तो लग्नाला नाही बोलणार नाही. अरे त्याचा इगो हर्ट झालाय म्हणून तो असा रिॲक्ट करतोय. हो प्लीज. अरे हो बाबा, लग्न ही खूप नाजूक गोष्ट असते. त्याचे पण काही फिलिंग्स असतील, त्याच्या फॅमिलीचे स्वप्न असतील आणि आपण त्याला असं धाडकन बोललो लग्न मोड तर तो नाहीच बोलणार ना. मला माहितीये शायनर, तुला सॉरी बोलायची सवय नाहीये. हा मग नाहीच आहे ना. पण आता गरज आपल्याला आहे की नाही. मग तू बोल ना सॉरी, सगळं सॉर्ट होऊन जाईल. मी त्याला काही चुकीचं बोललो का? अरे पण ज्या प्रकारे बोला ते तर चुकीचं होतं ना. तुला माहितीये का, एका सॉरीने पण सगळं ठीक होऊ शकतं. तू उमा मावशीच्या घरी असताना मग तुला कळलं असतं. त्याचा काय संबंध इथे? तुझी आई भेटली होती आम्हाला. आणि फक्त सॉरी बोलून सगळं सॉर्ट झालं. म्हणजे दोन फॅमिलीज मध्ये असं एकदम पॅचअप नाही झालं, पण भांडण तरी नाही राहिलं. आणि हे फक्त एका सॉरीमुळे झालंय. त्यामुळे शायनर प्रत्येक वेळेस जिंकायचं नसतं. कधीतरी समजून सुद्धा भांडणं मिटतात. बोल ना मग तू सॉरी प्लीज. प्लीज हे बघ मी तुला प्लीज बोलते, मग तू तर सॉरी बोलूच शकतो ना. आणि तू काय बोलला होतास रे की तू तुझ्या भावंडांसाठी काही करू शकतो. मग बोल ना सॉरी त्याला. मी फोन नाही करणार, व्हॉइस नोट पाठवेन. दॅट्स इट. हा ठीक आहे चालेल, ते पण चालेल, पाठव. नंबर एक सेकंड घे. 8421802161. हाय गौतम बांदेकर. लिसन, आय शुडंट हॅव सेड व्हॉट आय सेड. आय जस्ट नीड. मराठी मराठी त्याने काय फरक पडतो? मराठी. गौतम, हे बघ, मी जे बोललो ते आय मीन मी जसं बोललो तसं बोलायला नको होतं. माझा पॉईंट करेक्ट होता. मी मे बी टोन हार्श वापरला, त्यामुळे तुला ऑफेंड झालं असेल मे बी. सो आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. लुक, वी नीड युअर हेल्प आणि तुलाही खूप ओव्हरवेल्मिंग होत असेल. सो आपण भेटूया आणि शांतपणे बोलूया. ओके, गिव्ह इट अ थॉट. हां, अँड डू रिप्लाय. झालं समाधान? सी, ब्ल्यू टिक झालंय, पण हा इडियट मेसेज नाही करणार, रिप्लाय नाही करणार. हो थांब जरा. मला थोडा विचार करू देत, उद्या बोलतो.